हाय एव्हरीवन, कसे आहात तुम्ही सर्व? मी ठीक आहे. आज मंडे आहे आणि ना सॅटर्डेपासून खूप जास्त पाऊस चालला आहे. खूप म्हणजे खूप. सॅटर्डेलाही मी ना हाफ डे घेऊन ऑफिसवरून आलेली घरी आणि सॅटर्डेपासून जो पाऊस चालला आहे ना तो आत्तापर्यंत मंडेपर्यंत म्हणजे चालूच आहे. मी तुम्हाला दाखवते किती पाऊस आहे. हा बघा, एवढा पाऊस चालला आहे ना म्हणजे काहीतरी. आणि इकडे माझं जे घर आहे ना ते म्हणजे ट्रॅककडेच आहे, तर इकडून सर्व लोक ट्रेन नाही आहेत म्हणून सर्व चालत येतात आहे. खूप जास्त पाऊस आहे म्हणजे हदच्या बाहेर आहे. पाऊस खूप जास्त आहे तर मी असं म्हणेन जेवढं तुम्ही अवॉइड करू शकता बाहेर जाणं प्लीज अवॉइड करा. कारण की त्या पावसातून आपण म्हणजे थोडं सेफ्टी जेवढं सेफ्टी ठेवाल तेवढं चांगली गोष्ट आहे. प्लीज नको त्या गोष्टी करू नका. बाहेर जाऊन स्वतःची सेफ्टी स्वतःची फॅमिलीची सेफ्टी ठेवा. आज आमचा प्लॅन आहे आम्ही सर्व घरी जाऊन आई बाबा मी निघू. तर मस्त आता पाऊस पडतो मस्त गरम चहा बनवायची आणि गरमागरम कांदा भजी बनवायची. कांदे पोहे बोलवती, कांदा भजी बनवायची है. तो चला बन. और नीतीश का फ़ोन मैंने छुपा के रखा है, बहुत ज़्यादा फ़ोन यूज़ कर रहा था. उसको मैंने बोला कि लाइट नहीं है तो फ़ोन मत यूज़ कर. मेरे फ़ोन यूज़ कर रहा था. जा फ़ोन ढूंढ जा. इधर कहाँ होगा तेरा फ़ोन? इधर थोड़ी ना रखूँगी मैं. तो मेरा फ़ोन मैंने नहीं छुपाया. क्या पब्लिक है यार, रेडी पब्लिक. वो सब जगह फ़ोन ढूंढ रहा है. अभी कॉल कर रहा है. शारा किधर किधर घुसाती यार. प्रिपरेशन कांदा भजी थोडं मला आपण काढतच काढ आणि लागायचं नाही. सो सुपू काय बनवते? कांदा भजी आणि चहा पण बनवतो आम्ही लोक. आमचा चहा चालू आहे. कांदा भजी आहे. स्टेजमध्ये कांद्यातलं पाणी काढावं लागतं ना, सुकं सुकं. देऊ ह्याच्यात टाकू आई? हां, बघा एक चमचा एक अजून आणि एक भरून टाक. बस. आणि ह्याच्यात काय टाकू? त्याच्यात काय नको आणि त्याच्यात अजवाईन टाक थोडीशी. तिथे टाकली अजवाईन. हे वालं इथे नाही, तिकडे वाटली. आई हे काय देऊ मला? थोडंसं पाणी दे आणि लागेल ना ते. एवढं नाही 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 टाकू नको. घुसवायचं नाही कॅमेरा. आमचं तेल गरम होत आहे. माझी मॅडम आहे. ठीक आहे. ठेवू आता काहीच तिला भजी येते बनवता, पण आता मी पण फर्स्ट टाइम 0.5 मध्ये कर. खाऊन बघ कसं वाटतंय. क्रिस्पी कशी करणार आम्ही? याच्यापेक्षा क्रिस्पी नाही होणार. मग छान. आता छान आहे. एक खाल्ल्यावर नाही कळत तुला. चला त्याच्या लांबचा मोठा असं नाही घुसायचं, एकदम प्रॉपर अशा ह्याच्यामध्ये दाखवायचं. आता भजी बनलेली आहे, मस्त चहा पण बनलेली आहे. बघ कसं काय होतं असं तू. अरे वाव, किती छान असं आणलंय तू बनवून. सो आम्ही भजी ते बनवलेली आहे, मस्त सॉस आहे. एन्जॉय करतोय आमचा व्ह्यू. दिस इज द व्ह्यू. आत्ता आम्ही डिनर बनवायला आलो आहे आणि आम्हाला काहीच कळत नाही काय बनवायचं आहे काय नाही. असं होऊ नको मला प्लीज. तर मग आता आम्ही जातो आहे बनवायला शेवची भाजी आणि शेव नाही आहे. तर आईने एक आयडिया केली आहे की घरी शेव बनवायची आपण बेसनच्या पिठाने, मग त्याची शेवभाजी. ही बेसनच्या पिठाची आम्ही शेव बनवणार आहे. आता ह्यानी शेव काढणार आहे आणि त्याच्यानंतर मस्तपैकी आम्ही शेवभाजी बनवणार आहे. मस्त आमची शेव बनते आहे एकदम. रेडीमेड तर नाही भेटली पण आम्ही घरीच बनवली शेव. तर ही आमची शेव झालेली आहे. ह्याची आम्ही आता शेवभाजी बनवणार. रेडीमेड शेव आणायची होती पण आता पाऊस खूप खाली जास्त आहे त्याच्यामुळे रेडीमेड शेव भेटणार नाही, म्हणून आईने हे एक आयडिया लावली की मी घरीच शेव बनवते. हे बघा एकदम मस्त DIY झालं.
आणि आता मी पीठ मळणार आहे. इथे आम्ही भाजीची तयारी करून ठेवलेली आहे. इथे आमची शेव पण झालेली आहे. आईने मस्त पटापट शेव काढलेले आहेत. सो गाईज, तुम्हाला माहिती आहे मी जेवली, पण मी माझा ना त्या प्लेटचा व्हिडिओ काढायलाच विसरली. म्हणजे मला एवढी जास्त भूक लागली होती, एवढा लेट पण झाला होता, खूप जास्त भूक लागलेली आहे. मी जेवून घेतलं, त्याच्यानंतर मला आठवलं अरे मी प्लेटचा व्हिडिओच नाही काढला. इट्स ओके, नेक्स्ट टाईम जेव्हा बनवू तेव्हा परत व्हिडिओ मी काढेन चांगलाच असा. आणि दॅट्स ऑल. थँक्स फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. तुम्हाला आवडला असेल तर प्लीज लाईक करा, शेअर करा,